चमकणारी कामगिरी करण्याची त्याकडे एक संधी प्राप्त होते. फुललेंचा चेंडू बाबूच्या विरोधामध्ये एक धाव, एका धावेने धावांचा श्री गणेशा केला जातोय. कवरेश गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. थोडासा दबाव सुद्धा असेल गोलंदाजावरती, कारण खूप मोठी स्पर्धा आहे आणि खूप मोठं स्टेज आहे त्याच्यासमोर. पण ते जर स्पर्धा जर चांगल्या पद्धतीने खेळायची असेल तर चांगली गोलंदाजी होणं सुद्धा गरजेचं. टप्पा पडतोय, थोडासा काटा बदलतोय. हा चेंडू जातोय एका धावेसाठी, एका धावेने. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा या धावफलकावरती. संतोष पुडसकर अनेक वर्षाचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. बहारदार कामगिरी. अमरराज अप्रतिम क्षेत्ररक्षण, पण एक धाव काही वाचू शकत नाही. एका धावेने सांघिक धावसंख्येवरती सुद्धा परिवर्तन होते. सांघिक धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा या धावफलकावरती. प्रत्येक चेंडूवरती एक धाव आली आहे. एकदा इनसाइडरचा फटका, एक धाव टेकआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. एका धावेने सांघिक धावांमध्ये सुद्धा परिवर्तन आपण पाहतोय. फुललेंचा चेंडू आक्रमण केलंय, आक्रमण रोखलंय सुद्धा. अप्रतिम फटका होता, पण तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय डीप मध्ये. पाहायला गेलं तर फुललेंचा चेंडू पुढे स्टेपवरून खेळतोय फलंदाज, त्यामुळे थोडासा बॉडी लाईन चेंडू केला जातोय. सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा या धावफलकावरती. असुद्धा एक गुणवान खेळाडू आहे. दुसऱ्या षटकासाठी त्याची वर्णी लागली जाते. संघ कर्णधार त्याच्यावरती विश्वास दाखवतोय नाविन्यावरती. 5 धावा झाल्यात. 3 षटकांचा सामना होता आणि त्यामधील पहिल्या षटक तर समाप्त झालाय. दुसरं षटक घेऊन नाविन्य गोलंदाजी मार्गवरती. तर बाबू स्ट्रायकिंग लाईनला आपण पाहतोय या फलंदाजाला. पहिला चेंडू असेल नाविन्याच्या माध्यमातून. आता वेगात चेंडू होता, पण स्क्वेअर आहे. भरकडलेला चेंडू, अतिरिक्त स्वरूपाची धाव. आता मात्र 6 चेंडू 6 धावा झाल्या आहेत. दुसऱ्या षटक आता मात्र प्रगतीपथावरती आहे आणि पहिलाच चेंडू स्क्वेअर टाकलाय गोलंदाज नाविन्य याने. यावेळी बॅटची लीडिंग एज आणि चेंडू जातोय, विसावतोय गौरेशच्या हातामध्ये. पहिला धक्का बसतोय म्हणजेच श्रीदेव वेतोबा मायनवाडी या संघाला. बाबू पाटकरची खेळी इथे मात्र संपुष्टात. अनिकेत तुळसकर मैदानात दाखल जाते. अजून एक गुणवान खेळाडू पाटगावचा. 9 चेंडू आहेत, 9 चेंडू, अतिरिक्त धाव, 7 धावा. फुललेंचा चेंडू इनसाइड आउटचा फटका. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय म्हणजे कव्हर पॉइंट रिजन वरती. 1 धाव प्राप्त केली जाते. 1 धावा. यावेळी मात्र संतोष कोडसकर याला, कारण संघ अडचणीत आहे, कारण महत्वाचा सितारा म्हणजेच बाबू पाटकर माघारी परतलाय. 9 चेंडू +1, टोटल 2 धावा. नाविन्य थोडंसं दबावामध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू फेकला होता तो म्हणजेच बाबूसाठी, पण त्यानंतर 10 धावा. एकदा 1 धाव प्राप्त केली जाते. एका धावेने सांघिक धावसंख्या 11 धावा चेंडूंच्या समाप्तीनंतर. एकदा टप्पा पडतोय अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि फलंदाज पोहोचलाय आपल्या ओपनिंग क्रीज मध्ये, तो म्हणजेच अनिकेत तुळसकर. 12 धावा या धावफलकावरती. थोडं बोनस धावा या सुद्धा देण्यात आल्या आणि त्याच्यात जोरावरती संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. फक्त यानंतर डाव चांगल्या पद्धतीने पुढे न्यावा लागेल. सांघिक धावसंख्या पोहोचली आहे म्हणजेच 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावफलकावरती. चेंडू नो आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. नाविन्य मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा वाईडिश लेंथ राखण्याचा प्रयत्न करतोय. 5 चेंडू झाले. अजूनही शेवटचा चेंडू असेल नाविन्याच्या माध्यमातून. एकदा अतिरिक्त चेंडू. नो +1, तब्बल 2 धावा.
आणि आता मात्र कर्णधाराने थोडासा कानमंत्र द्यावा लागेल नाविन्याला. अतिरिक्त चेंडू जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र टॅप स्वरूपाचा फटका चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 17 धावा. पिंड्या गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक गुणवान खेळाडू म्हणून पिंड्याकडे पाहिलं जातं. पिंड्या गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. एक धाव संतोष पुरस्कार. एक धावा घेताना आपण पाहतोय कारण जाणतोय थोडेसे आपण पुढे आहोत आणि तेच धावा अग्रेसर राखण्यात कसे जातील हे सुद्धा पाहिलं जातं. एक धाव एका धावेने सांघिक धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 धावा या धावफलकावरती. फुलालींचा चेंडू आक्रमण करण्याचा कोणताही पावित्र्य नाही. फक्त एकच धाव. एक धावा जोडल्या जात आहेत. नाही जास्त पडून गेलेला फटका. एक धाव एका धावेने सांघिक धावसंख्या पोहोचले. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा या धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल या इनिंगची सांगता करणारा पिंट्याच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू असेल या इनिंगची सांगता करणारा. नाही जास्त पडून गेलेला फटका आणि चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या झाले 23 धावा आणि करायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 24 धावा. पिंट्या स्ट्रायकिंग एंडला अशा प्रकारे फलंदाजी करेल पिंट्या आणि त्याचप्रमाणे आदित्य हे सुद्धा पाहावं लागेल. स्वेर आहे चेंडू. अतिरिक्त चेंडू. सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. माडीचेवडी विरुद्ध शुभम निहा स्पोर्ट या 2 संघांमध्ये सामना असेल. पुन्हा एकदा एक धाव. चांगला चेंडू म्हणावं लागेल म्हणजेच सिद्धेशच्या माध्यमातून. एक धाव घेतली जाते एका धावेने. एज लागली होती. पिंट्याला माघारी पाठवण्याची सुवर्ण संधी होती. थोडसा चेंडू वेगात गेला त्यामुळे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 4 धावा या धावफलकावरती. आदित्य पाटील मैदानात आपण पाहायला मिळतोय. गुणवान खेळाडू आहे पण गुणवत्ता दाखवावी लागते प्रत्येक वेळी आणि यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त केला जात आहेत. आता आमदार चषक 2026 आपण ऐकतोय पाहतोय. मैदा हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव एका धावेने सांघिक धावसंख्या. एका षटकाचा खेळ समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 5 धावा. 5 चेंडू झालेत. पुन्हा एकदा एक धाव एका धावेने. असं मात्र षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पोहोचली आहे 7. या समाप्तीनंतर पिंट्या स्ट्रायकिंग एंडला आहे. संकेत परत गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. नाही आपल्या संघासाठी विजयाचे संकेत घेऊन येईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं. दुसऱ्या बाजूने समीर पॉवेल आपण पाहतोय. हा सुद्धा एक दिग्गज खेळाडू आहे. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि पाठवलाय या चेंडूला. किती धावा पंचांचा निर्णय येणं बाकी पडणं ताकद आहे या फटक्यामध्ये. विचार विनिमय करून जो काही निर्णय असेल तो आपण द्यायचा आहे. कारण पंच सल्ला मसलत करतायत. विचार विनिमय करतायत. मुख्य पंच आपण पाहतोय. 2 धावा. 2 धावीने सांघिक धावसंख्या. फटका तर दर्जेदार होता. काहीशा इंचानी म्हणावा लागेल. उठतोय हा फटका. आक्रमण केलं होतं. पुन्हा एकदा फुलालेचा चेंडू. यावेळी मात्र संकेत पुनरागमन करतोय आणि फलंदाज पिंट्याला माघारी पाठवलं जात आहे. अजून एक गुणवान खेळाडूतील नाव आणि संकेत त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय.
सुंदर संकटामध्ये आहे. मात्र बॅकअप लेनचा चेंडू अवैध आहे. चेंडू पण निर्धाव चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. प्रथमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय दबाव वाढत जात असतो. 4 चेंडू झालेत. पुन्हा एकदा फुलं लेनचा चेंडू आक्रमण करण्याचा इरादा सुद्धा होता पण फक्त एकच धाव. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 10 धावा या धावफलकावरती. समीरच्या माध्यमातून खेळलेला फटका आणि बापू पाटकर पाहायला मिळतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 10 धावा आहे. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो पण या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल योगेश. अनिकेत फलंदाजी मार्क होती. फुला लेनचा चेंडू आणि हा चेंडू गेलाय. धावांचा निर्बंध असलेल्या क्षेत्राच्या बाहेर म्हणजे तो फलंदाज माघारी. योगेश बॅक टू द पवेलियन. शेखर दळवी यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. शुभ स्वागत आहे. यानंतर त्यांचा सुद्धा आपलाच ऐकायला मिळेल. तर बॅटची एज लागले. चेंडू मात्र जातोय सिद्धीच्या हातामध्ये. फलंदाज मात्र माघारी. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. 2 बॅक टू बॅक विकेट गेलेत आणि यावेळी चेंडू गेलाय एका धावीसाठी. चेंडू आणि विजयाचं समीकरण आता बनतंय 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. 2 मोठे फटके सुद्धा या सामन्याचं चित्र पलटवू शकतात. टॅप स्वरूपाचा फटका. आता मात्र सामना बराचसा दूर होत चाललाय. तो म्हणजेच गणपती वॉरियर संघाच्या बाजूने विचार करायला गेलं तर एकदा 2 धावेचा हा फटका. आता मात्र औपचारिकताच या सामन्यामध्ये बाकी राहते. मात्र सामना संपलाय. सामना विजय होतोय तो म्हणजेच श्रीदेव वेतोबा मायनेवाडी हा संघ.